उठ उठ तनू. लोळू नको पुस्तक वाचू. आई कसली तयारी करतेस? कोण येणार आहे आपल्याकडे? सर येणार आहेत, कौशिक सर. चांदोबा आधी आला होता तेव्हा तयारी नाही केलीस? आज काय चांदोबाचा वाढदिवस आहे? अरे नाही रे बाबा, चांदोबाची मुलगी आहे. तनू तू ना चांदोबा करू नकोस त्यांना, मग मलाही सवय लागते अशाने. त्यांची मुलगी येणार आहे जाई, ती आली आहे सुट्टीला त्यांच्याकडे, ते तिला घेऊन येणार आहेत आपल्या घरी. इकडे ये जरा. ती कुठे राहते? लंडनला? लंडन शिवाय दुसरं काही सुचत नाही का सध्या आपल्याला? महाबळेश्वरच्या इथे पाचगणी आहे ना, तिथे ती हॉस्टेलमध्ये असते, शाळेत जाते तिथल्या. तिचं नाव काय आहे? कितवीत आहे ती? जाई नाव आहे. मीही पहिल्यांदाच भेटते आज तिला. आणि कृपा करून ती आल्या आल्या तिच्यावर पीजे आणि कोड्यांचा मारा नको, आणि तिच्यासमोर चांदोबाई म्हणायचं नाही त्यांना. चांदोबा आला, 100 वर्ष आयुष्य आहे चांदोबा. गप्प बस, ते जरा नीट पायाने कर. हो. या या. नमस्ते मावशी. नमस्ते. ये 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 या ना सर, या. बसा ना सर. या आकांक्षा जोशी या माझ्या ऑफिसमध्ये काम करतात. हा तन्वीर त्यांचा मुलगा. हाय. हाय जाई. आय एम तन्वीर. तुम्हाला तनू म्हण. आणि तुम्हाला जाई. मग जाई कशी आहेस? काय घेणार आहेस? चहा, कॉफी, ज्यूस, कोल्ड्रिंक? छे ती चहा कॉफी घेतच नाही ना, कोल्ड्रिंक पिते फक्त ती. बरोबर. मला पण, मला खूप आवडतं कोल्ड्रिंक. माहितीये मला, मी सगळ्यांसाठी आणणार आहे, तुझ्यासाठी आणि ना. आता कोण आलं? एक मिनिट हा. नचिकेत तू? का जाऊ? येऊ 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 ना येऊ. ये. हॅलो एव्हरीबडी. हॅलो सर. हा नचिकेत काका, माझा फ्रेंड. आणि ही जाई, ओळखतो मी हिला. माझ्यासाठी भरपूर खाऊ घेऊन आलाय. चला चला, तुमच्या सगळ्यांसाठी मस्त मस्त डिशेस घेऊन आलाय. आपण असं करूया, मस्त खाऊया, मस्त जेवूया आणि मग खेळायला जाऊया, धमाल करूया. चला हे चल जाई, तनू माझ्यावर चला, मला मदत कर. याला कोणी बोलवलं? मला नाही माहिती सर, मी नाही बोलवलं. मग तो कसा काय आला इथे, त्याला काय माहिती? सर आता मी तुम्हाला काय सांगू, पण आता आपण काय करायचं? सहन करायचा त्याला. आकांक्षा सर, फूड इज रेडी. चला. खाली जा, अजून जा खाली. प्राची, गौरी, काय चांगलं दाखवलेलं कर. नाही गौरी, मला नाही येते. मी असं नाही करत. तू एकदा दाखव मला. ओके फाईन. नाही म्हणजे तू जाऊ नकोस असं काही मी म्हणणार नाही तुला.
कारण शेवटी लांबची म्हटलं तरी सुद्धा तुझी आत्या आहे. शिवाय तू जेव्हा इथे आमच्याकडे राहायला म्हणून आलास तेव्हाच ठरलं होतं की तू काही दिवसांकरताच इथे राहणार आहेस, कायमचं नाही. दुःख होईल म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच दुःख होईल. नाही म्हणजे ॲक्च्युली माझी आणि रोजा आंटीची अशी खूपशी अटॅचमेंट आहे असंही काही नाही आहे. पण ज्या सिच्युएशनमध्ये मी इथे आलो होतो मुंबईत राहायला तेव्हा माझ्याकडे राहायला जागा नव्हती. आय हॅड नो अरेंजमेंट्स. पण आता रोजा आंटी आहे, तिचं एवढं मोठं घर आहे, ती मला एवढ्या प्रेमाने बोलवते. आय मीन मी असा विचार केला आता माझ्याकडे राहायची सोय असताना मी इथेच राहणं कंटिन्यू जर केलं तर हे कितपत बरोबर आहे. रॉनी, तू जेव्हा आमच्याकडे राहायला आलास तेव्हा काय परिस्थिती होती हा एक वेगळा प्रश्न आहे. पण आत्ताच मला विचारशील तर केवळ तुला गरज आहे म्हणून तू आमच्याकडे राहायचं काहीच कारण नाहीये. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुला गरज नसतानाही तू आमच्याकडे राहू शकतोस, हो ना? तू काय आता आम्हाला परका नाहीयेस, तू आमच्याच घरातला एक मेंबर आहेस. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे थोडासा स्वार्थही असेल पण आता मीही इथे नाहीये, शरदही इथे नाहीये, अक्का आणि अक्षता दोघीच जण आहेत घरात. म्हणजे तू त्यांच्या सोबतीला असलास तर खूप बरं वाटेल मला. म्हणजे मी निर्धास्तपणे जाऊ शकेन शरदकडे. टू बी फ्रँक विथ यू, मला सुद्धा तिथे जावं असं वाटत नाही. हो ना? पण मी काय विचार करू आता विचार काही करू नकोस. तू इथेच राहायचेस आणि हे फायनल, यावर चर्चा नकोय, समजलं? ओके. मला फक्त असं म्हणायचं होतं की रोजा आंटी पण एकटीच राहते आणि कधी कधी तिला माझ्या मदतीची गरज पडू शकते. आय मीन मी एक काम करतो ना, मी मधून तिच्याकडे जात जाईन पण राहीन मात्र इथेच. इज दॅट ओके? थँक्स. अरे थँक्स काय. हा आई, हो अजून गेली नाही, तयारी करते. बाबा गेले कधीच. तू मला ते स्टॅम्प कधी देणार आहेस? कोणते स्टॅम्प? काल नाही का तू म्हणाली रशियाचे तुझ्याकडे 2 सॉलिड स्टॅम्प आहेत? हो, पण मी ते तुला देईन असं म्हटलं नव्हतं. हा म्हणाली नाहीस, पण तू मला दे ना. माझ्याकडे एक पण रशियाचा स्टॅम्प नाहीये. तन्वीर, चल आटोप रे बाबा लवकर, मला कामाचे महत्वाचे फोन्स येणार आहेत. मी पण महत्वाचंच बोलतोय. काय रे, काय झालं? हा काही नाही, आई बोलत होती मध्ये. हा तू देणारच ना मला तो स्टॅम्प? देईन, पण मग रशियाच्या स्टॅम्पच्या बदल्यात तू मला काय देणार? माझ्याकडे तांझानियाचा स्टॅम्प आहे, सॉलिड आहे. तू बघितला पण नसशील, त्रिकोणी आहे, त्रिकोणी. चालेल, पण मग आपण कधी करायचं एक्सचेंज? हा मी आईला विचारतो आणि तुला फोन करतो. हा आई, आपण चांदोबा बरोबर परत कधी पार्टीला जायचंय? का रे, तुला ते आवडत नाहीत ना? ते तर नाहीच आवडत, पण मला जाईला भेटायचंय. कशासाठी? आम्हाला स्टॅम्प एक्सचेंज करायचे. तनू, तू कशाला तिला सारखे फोन्स करत असतोस रे? ती काही तुझी चांगली मैत्रीण नाहीये. आहे. किती वेळा भेटलात रे तुम्ही असे एकमेकांना? नाही म्हणजे तसे 3-4 वेळा भेटलायत तुम्ही, पण तेवढ्यात इतकी चांगली मैत्री झाली तुमची? हो म्हणजे होऊ शकते, मला माहितीये, पण तन्वीर तुला सुद्धा ना
मैत्री करायला कौशिक सरांची मुलगीच सापडली का? एवढे तुझे वर्गात ढिगभर मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्यापैकी कोणाशी नाही का गप्पा मारतायत तुला? तू ना हे असे आणि फोन करून काहीतरी परस्पर भेटायचं वगैरे ठरवत जाऊ नकोस, ते काही जमणार नाहीये. मग ती त्यांच्या मागे लागेल, मग सर सारखे तेच 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 बोलतील माझ्याशी आणि मग ते फार सगळं वाढत जातं, ते नको. काय वाढत जातं? काही नाही. शाळेत जायचं नाहीये तुला? हा जायचंय. चल मग आवरायला घे लवकर. हॅलो. हॅलो, मी जाई बोलतेय. तन्वीर आहे का? तुम्हाला फोन करणार होता. हां जाई, अगं तन्वीर जरा घाईत आहे आत्ता. हां आत्ता नाही तो तुझ्याशी बोलू शकणार. आई मला फोन दे ना. मला बोलावलं सर? हो ये आकांक्षा, ये बस. मी तुला अशासाठी बोलवलं, तो कोण नवीन कॅमेरामन आलाय काय, बरा आहे का तो? हो बरं आहे. ओके. हां दुसरं म्हणजे 9च्या न्यूजचा TRP एकदम खाली जायला लागलाय, काहीतरी करायला हवं त्यासाठी आपल्याला. सर्व हल्ली बहुसंख्य लोक 9 वाजता सिरियल्सच बघत असतात. या आय नो, पण काहीतरी तर करायला लागणारच ना त्यासाठी. बघ ना, काहीतरी विचार करून बघ. हां मी बघते नवीन काही सुचतंय का. हां अरे हो, जाई मला म्हणत होती, तिला म्हणे तन्वीरला भेटायचे. त्या दोघांना काय स्टॅम्प कलेक्ट करायचा छंद आहे म्हणे, त्याला काहीतरी एक्सचेंज करायचं असं काहीतरी सांगत होती ती मला. हो छान जमलं नाही त्या दोघांचं. खरं म्हणजे जाई सुट्टीवर इथे आली ना तेव्हा मला काळजीच पडली होती, आता हिचा वेळ कसा काय जाणार आहे. पण बरं झालं त्या दोघांची गट्टी जमली. ते बरं झालं असतं नाही, आपण चौघही जर का एकत्र राहू शकलो असतो तर. नाही सॉरी, म्हणजे मी अडून अडून तोच मुद्दा सुचवतोय असं समजू नकोस प्लीज. सर, आपण कितीही वेळा आणि कितीही वेळ याच विषयावर बोललो तरीही आपल्याला एकमेकांचं पटणारच नाहीये. मी खरंच या क्षणी लग्नाचा नाही विचार करू शकत. तुम्ही समजून का घेत नाही सर? नाही मला समजतंय, समजतंय मला. मी काही लगेच तुला तुझ्या निर्णयाचा फेरविचार कर असंही सांगत नाही, पण भविष्य काळात तुझं मत बदलू शकतं अशी आशा तर बाळगू शकतो मी. सर खरंच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. नाही तू मला काही सांगू नकोस, खरंच मला काही सांगू नकोस. भविष्य काळात तुझं मत बदलू शकतं. हो म्हणजे किमान तशी 1% तरी शक्यता आहे की नाही. आणि मी त्या शक्यतेचाच विचार करत राहणार. कधी करूया मग पुढचं गेट टुगेदर? शक्यतो एवढ्यात नको. काय ग मी फार मागे लागल्यासारखं वागतो का ग तुझ्याशी? नाही तसंच नाही अगदी, पण सर. नाही बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. नकोच भेटायला आपण एवढ्यात. आपण असं करू शकतो हवं तर. फार फार तर अगदी जाईला जर तन्वीरला भेटायचंच असेल नाही तर. नकोच नकोच ते.
मी सांगेन जाईला काय सांगायचं असेल ते. हं? हो, तू गेलीस तरी चालेल. नाही म्हणजे त्याच्या बोलण्यावरून तरी मला असं वाटलं की तो इथेच राहील. कसं आहे मॅडम, त्याची माझी काही फारशी ओळख नाही म्हणून कदाचित मला भीती वाटत असेल, पण राहून राहून असं वाटतं की अक्षता या घरामध्ये तुमच्या पश्चात एकटी असताना तो इथे राहणं ठीक आहे का? नाही नाही, त्या बाबतीत तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकावा असाच मुलगा आहे तो. मग ठीक आहे. मी तुम्हाला भेटून जा असं सांगितलं ते वेगळ्याच कारणासाठी. घरावर लक्ष ठेवा असंच सांगायचं आहे ना तुम्हाला? सदानंद नाईक सध्या जरी तुरुंगात असला तरी गुन्हेगारी पावलं एकदा या घराकडे वळलेली आहेत तेव्हा ती पुन्हाही वळू शकतात. याची खरं तर काळजी वाटते तुम्हाला. बरोबर. काळजी करू नका. या घरावर, घरातल्या परिस्थितीवर माझं लक्ष असेल. तशी अक्षताही अधूनमधून येत असते. तिच्या अभ्यासाबद्दल, इतर गोष्टींबद्दल रिपोर्टिंग करत असते. त्यामुळे काळजीचं कारण नाही. चला, म्हणजे ती निदान या जगात कुणाला तरी मानते, त्यांचं ऐकते, हेच माझ्यासाठी खूप आहे. खरं सांगू का तुम्हाला, तिचं माझ्याकडे येणं मलाही खूप निराळं आणखीन छान वाटतं. एरवी 24 तास खून, मारामाऱ्या, बलात्कार, पाठलाग, जामीन, पुरावे या सगळ्यामध्येच जातो. हे सगळं करून जेव्हा मी संध्याकाळी ऑफिसमध्ये येतो आणि तेव्हा ती भेटायला येते त्यावेळेला खरंच खूप निराळं आणि छान प्रसन्न वाटतं. तुम्हाला म्हणून सांगतोय, तिला याची कल्पना देऊ नका. काय? पोरगी ब्रिलियंट आहे. तिचं ते डिस्कोथेक आणि बाकीचं सगळं बेबंद वागणं विसरून जा तुम्ही. खरंच सांगतो, मनात आणेल ना तर आयुष्यामध्ये ती वाटेल ते करू शकेल. वाटेल ते करू शकेल या कॅलिबरची आहे ती. मॅडम, माणसाच्या डोळ्यात आरपार घुसून बघितलं ना की ते माणूस कळतं मला. आणि आजपर्यंत माझा अंदाज चुकलेला नाहीये. मला सुद्धा हल्ली आशा वाटायला लागली. नाही म्हणजे जेव्हा तिने अभ्यास वगैरे करायला सुरुवात केली ना तेव्हा खात्री वाटत नव्हती. म्हणजे हे सगळं किती दिवस टिकणार आहे याबद्दल मला शंकाच होती जरा. नाही नाही, त्याची तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही ज्या वेळेला लंडनहून इथे परत याल ना त्यावेळेला हे घर, या घरातली परिस्थिती, घरातली माणसं सगळं काही फार बदललेलं दिसेल तुम्हाला. चला, म्हणजे मी आता अगदी निश्चिंत मनाने जाऊ शकेन शरदकडे. हो. बरं, तुमचे फॉरेन एक्सचेंज, व्हिसा, बाकीचे सगळे पेपर सगळं झालं का नाही? चालू आहे, होतील कामं. नाही, उगाच कोणी कुठे वेळ लावत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर जरूर हक्कानं फोन करा. अगदी. निघू मी? हे काय, चहा, कॉफी, सरबत काहीच न घेता? खरंच काही नको. आता ऑफिसमध्ये माणसं वाट बघतायत. हो. येतो. बरं.